महाशिवरात्री हे शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत आहे। तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीची रात्र ही शिवरात्री मानली जाते, परंतु माघ वद्य चतुर्दशीची रात्र ही महाशिवरात्र म्हणून विख्यात असून त्या रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष इत्यादी फळे मिळतात अशी शिवभक्तांची श्रद्धा असते। मंडळी, चतुर्दशी 2 दिवसात विभागलेली असते। ज्या मध्यरात्री चतुर्दशी येत असेल ती शिवरात्र मानली जाते। यावरून शिवरात्रीचा कालनिश्चय करताना दिवसाला महत्त्व नसून रात्रीला महत्त्व आहे। 2025 मध्ये महाशिवरात्री नेमकी कधी साजरी करावी, व्रताचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया। नित्य शिवरात्र, पक्ष शिवरात्र, मास शिवरात्र व योग शिवरात्र व महाशिवरात्र असे शिवरात्रीचे 5 प्रकार आहेत। पैकी महाशिवरात्री ही सर्वश्रेष्ठ मानली जाते। दररोजची रात्र ही नित्य शिवरात्र, शुद्ध चतुर्दशीची रात्र ही पक्ष शिवरात्र, प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशीची रात्र ही मास शिवरात्र आणि योग सामर्थ्याने निर्माण केलेली रात्र ही योग शिवरात्र मानली जाते। महाशिवरात्रीचे व्रत कसे करावे याविषयी तपशीलवार विवेचन विविध ग्रंथातून आढळते। माघ वद्य चतुर्दशीला एक वेळ भोजन करून राहावे। चतुर्दशीच्या दिवशी सकाळी व्रताचा संकल्प केला जातो। स्नान करून शिवपूजनद्वारे व्रत पूर्ण करावे। उपवास, पूजा व जागरण ही या व्रताची 3 प्रमुख अंगे आहेत। रात्रीच्या 4 प्रहरांपैकी प्रत्येक प्रहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शिवाची पूजा केली जाते। तिला यामपूजा असे म्हटले जाते। पूजा करताना शिवाला विशेष प्रिय म्हणून बेल, आंबा वगैरेची पाने वाहिली जातात। विशिष्ट वर्षे व्रत केल्यानंतर त्याचे उद्यापन करता येते। मंडळी, महाशिवरात्रीला भारतातील काशी, रामेश्वरम, गोकर्ण, वैजनाथ, शिखर शिंगणापूर इत्यादी असंख्य शिवक्षेत्रांमधून यात्रा भरतात। 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्री आहे। 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:08 माघ वद्य चतुर्दशी होत आहे, तर 27 फेब्रुवारी 2025 रोजी 8:54 चतुर्दशीची सांगता होत आहे। अन्य व्रतांमध्ये पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मांडण्याची प्राचीन परंपरा आहे, परंतु महाशिवरात्री व्रतात निश्चित कालाला महत्त्व असून या दिवशी करायचे शिवपूजन प्रदोष काळानंतर रात्री केले जाते। त्यामुळे 26 फेब्रुवारी 2025च्या रात्री शिवपूजन करावे असे सांगितले जात आहे। महाशिवरात्रीला जलाभिषेक, रुद्राभिषेकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। जलाभिषेकाचा रात्री 8:24 पासून ते 12:01 पर्यंत शुभ मुहूर्त मानला आहे। महाशिवरात्रीच्या दिवशी 4 प्रहर पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे। पहिला सायंकाळी 6:18 पासून ते रात्री 9:25 पर्यंत असणार आहे। दुसरा रात्री 9:26 पासून सुरू होत आहे, तर रात्री 12:35 पर्यंत असेल। तिसरा प्रहर मध्यरात्री 12:35 पासून ते उत्तर रात्री 3:42 पर्यंत असेल। चौथा आणि शेवटचा प्रहर 27 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 3:41 सुरू होईल आणि सकाळी 6:47 पर्यंत असेल। महाशिवरात्रीला सर्वात महत्त्वाचा मानलेला गेलेला निश्चित काल रात्री 12:27 पासून ते 1:16 पर्यंत असणार आहे। मंडळी, देवांचे देव आणि तिन्ही लोकांचे स्वामी महादेवांचा हा सर्वात मोठा उत्सव असतो। या दिवशी भक्तिभावे शिवाची आराधना केल्यास भगवान शंकर प्रसन्न होतात आणि शिवभक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात। काही कथांनुसार समुद्र मंथनातून निघालेले हलाहल याच दिवशी शंकरांनी प्राशन केले होते आणि जगाला विनाशापासून वाचवले। हे चोरून फेडण्याचा दिवस म्हणजेच महाशिवरात्री होय अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते। तर काही कथांनुसार या दिवशी शिव आणि पार्वतीचा विवाह झाला होता। काही ठिकाणी या दिवसाला जलरात्री असे संबोधले जाते। महाशिवरात्रीचा महिमा मोठा असल्याचे सांगितले जाते। शिवतत्व या दिवशी प्रथम पृथ्वीवर अवतरल्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो। मंडळी, पृथ्वीवरील 1 वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील 1 दिवस शिवरात्रीच्या एका प्रहराची विश्रांती घेतो। शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात। शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवतत्वाचे कार्य थांबते, म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो। शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाचे स्वतःसाठी साधना करण्याचा काळ। त्या काळात विश्वातील तमोगुण शिवतत्व स्वीकारत नाहीत, त्यामुळे विश्वामध्ये तमोगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो। त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवतत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे। उपवास, पूजा व जागरण ही या काताची 3 अंगे आहेत। शिवरात्रीच्या दिवशी एकभुक्त राहावे,
शिवरात्रीच्या रात्रीच्या 4 प्रहरी 4 पूजा कराव्यात असे विधान आहे. त्यांना यामपूजा असे म्हणतात. प्रत्येक यामपूजेत देवाला अभ्यंग स्नान घालून अनुलेपन करावे. शिवतत्व आकृष्ट करणारा बेल, पांढरी फुले व रुद्राक्षांच्या माळा शाळुंका व शिवपिंडीवर वाहाव्यात. धोत्रा व आंबा यांची पत्रेही या पूजेत वाहिल्या जातात. तांदुळाच्या पिठाचे 26 दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे. पूजेच्या शेवटी 108 दिवे दान द्यावेत. प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे असतात. त्यांनी अर्घ द्यावे. शिवस्मरणात जागरण करावे. पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी. पारणाला ब्राह्मण भोजन घालावे. ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कात समाप्ती करावी. मंडळी, शिवपिंडीला थंड पाणी, दूध किंवा पंचामृत याने स्नान घालतात. शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत, मात्र भस्म वापरले जाते. शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात. शिवाक्षाला तांदूळ, क्वचितच गहू व पांढरी फुले वाहिली जातात. शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्रकृती प्रदक्षिणा घातली जाते. महाशिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरिता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नमः शिवाय या नामाचा जास्तीत जास्त जप करावा.